तुम्हाला आनंदी, तरुण, दीर्घायुषी, निरोगी जीवन जगायचं आहे का? सर्व म्हणतील असं जीवन सगळ्यांनाच आवडेल. आपण पाहतो काही लोकांची ध्येय ठरलेली असतात आणि ते कायम आपल्या ध्येयाच्या मागे कार्यरत असतात, व्यस्त असतात. तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतो की काही लोक कायम द्विधा मनस्थितीत असतात. का असं होत असेल? मला कमेंट करून नक्की सांगा. आत्ताच माझ्या वाचनात एक पुस्तक आलं, इकिगाई. ह्यामध्ये ह्याचा खूप छान उल्लेख केलेला आहे. तुम्हाला स्वतःला काय आवडतं? लिहून काढा. तुम्ही कशात पारंगत आहात? लिहून काढा. आता ह्या दोन्ही गोष्टी लिहून काढल्या की ह्यामधील कुठल्या गोष्टींमधून तुम्हाला मोबदला मिळू शकतो, एखादा व्यवसाय करू शकतात, तपासा. त्यानंतर पुढे जगाला काय आवडतं, सध्या काय ट्रेंड सुरू आहे तेही तपासा. ह्या सर्वांचा विचार करून मग आपलं ध्येय ठरवा. आता पुस्तकांमध्ये म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाचं जगण्याचं काही ना काही उद्दिष्ट पाहिजेच. तर आपण कायम व्यस्त राहू, कार्यरत राहू. प्रत्येकाची उद्दिष्टे पैसे कमवणं असेल असंही नाही. कोणाला गायला आवडत असेल, कुणाला नाचण्याचं आवड असेल, कुणाला पेंटिंग्स करायला आवडत असेल, कुणाला छान छान पदार्थ बनवून लोकांना खाऊ घालायला आवडत असेल. आवड कुणाची काहीही असो, परंतु त्यामुळे आपण कार्यरत राहू, कायम व्यस्त राहू. स्वस्थ शरीरामध्ये असतं एक स्वस्थ मन. दोन्हींचं आरोग्य एकमेकांवर अवलंबून असतं. तरुण राहण्यासाठी तुमचं मन सक्रिय आणि खुलं असणं खूप आवश्यक आहे. उत्साही मन तुम्हाला कायम चिरतरुण ठेवतं. ज्याप्रमाणे शारीरिक हालचाली किंवा व्यायाम केला नाही तर त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात, त्याचप्रमाणे मानसिक व्यायाम केला नाही तर आपली न्यूरोलॉजिकल यंत्रणा कमकुवत होते. मेंदू कायम तल्लख आणि कार्यक्षम ठेवायचा असेल तर त्यालाही व्यायाम द्यायला पाहिजे. आता आपण ते कसे द्यायचे? आपल्यातील उत्सुकता, जिज्ञासा, नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा, बौद्धिक व्यायाम जसे की बुद्धिबळ, सुडोकू, शब्दकोडे असतील, अशा गोष्टींमुळे न्यूरॉन्सच्या वयस्क होण्याची गती कमी करता येते. यासाठी आपण रोज नवीन काहीतरी शिकणं, खेळ खेळणं, नवनवीन प्रसंगांना सामोरे जाणं, ह्यामुळे आपले मानसिक व्यायाम होतात. तणावामुळे शरीराची झीज इतर कुठल्याही कारणापेक्षा जास्त होते. त्यामुळे आपण आपल्या वयापेक्षा जास्त वयस्क दिसू लागतो. तणाव पेशीमधील टेलोमेरस पेशींच्या रचनेवर हल्ला करतो आणि त्यामुळे पेशींच्या पुनर्निर्माणाची प्रक्रिया मंदावते आणि पेशी वयस्क दिसतात. इकिगाई ह्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आधी आपल्याला काय आवडतं ते पहा आणि त्याचं आपलं उद्दिष्ट ठरवा आणि कायम कार्यशील राहा. नवनवीन गोष्टी शिकत राहा, आनंदी राहा. धन्यवाद.